श्री स्वामी समर्थ. स्वामींची भक्ती करूनही मनोकामना पूर्ण होत नाही, हे कारण प्रत्येक भक्ताने जाणून घ्यावं. तुम्ही स्वामींचं नाव घेताय, पूजा करताय, मनापासून प्रार्थना करताय, तरीही तुमची एक इच्छा पूर्ण होत नाही आहे का? किती दिवस झाले तुम्ही वाट पाहताय. कधी डोळे मिटून स्वामींना म्हणता, महाराज आता तरी माझं काम करा. कधी म्हणता, माझी एवढीच इच्छा आहे ती पूर्ण करा. कधी नवस करता, कधी नामजप करता, कधी मंदिरात जाता आणि तरीही तुमच्या मनासारखं काही घडत नाही. मग मनात एक प्रश्न येतो, माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतच नाही का? मी एवढी भक्ती करतो तरी माझ्याच बाबतीत असं का? इतरांच्या इच्छा पूर्ण होतात, मग माझी का नाही? जर असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित तुमची प्रार्थना ऐकली जात नाही असं नाही, कदाचित तुम्हाला हवं ते मिळण्याआधी तुम्हाला त्यासाठी तयार केलं जात असेल. आणि कधीकधी आपण ज्या गोष्टीसाठी रडत असतो तीच गोष्ट मिळाली असती तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं हे आपल्याला त्यावेळी माहीत नसतं. आपल्याला फक्त आज दिसतं, पण श्रद्धा आपल्याला शिकवते, आज जे समजत नाही त्यावर लगेच अंतिम निर्णय देऊ नका. म्हणून आज स्वामींच्या चरणी मन शांत करा. तुमची जी इच्छा आहे, ती मनोकामना आहे, जी गोष्ट तुम्ही कित्येक दिवसांपासून मागत आहात ती मनात आठवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच ही गोष्ट हवी आहे की मला तिच्या मागे लपलेली एखादी भावना हवी आहे? कारण कधी आपल्याला पैसा नको असतो, आपल्याला सुरक्षितता हवी असते. कधी आपल्याला एखादी व्यक्ती नको असते, आपल्याला प्रेम हवं असतं. कधी आपल्याला नोकरी नको असते, आपल्याला स्थैर्य हवं असतं. कधी आपल्याला प्रसिद्धी नको असते, आपल्याला स्वतःची किंमत जाणवावी असं वाटतं. आणि ही गोष्ट समजली की प्रार्थनेकडे पाहण्याची पद्धतच बदलते. आपण देवाकडे जातो तेव्हा बहुतेक वेळा आपल्या हातात एक यादी असते. हे मिळू दे, हे काम होऊ दे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात परत येऊ दे, माझं लग्न होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझा व्यवसाय चालू दे, माझी आर्थिक अडचण दूर होऊ दे. ही इच्छा चुकीची नाही, माणूस आहे म्हणून त्याला इच्छा असणारच. पण भक्तीचा सगळ्यात सुंदर टप्पा तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण स्वामींना फक्त मागणं थांबवतो आणि म्हणतो, महाराज मला काय हवं हे मला वाटतं, मला माहीत आहे, पण माझ्यासाठी खरंच काय योग्य आहे हे कदाचित तुम्हाला जास्त माहीत असेल. हे वाक्य मनापासून म्हणणं सोपं नाही, कारण आपल्याला आपली इच्छा खूप खरी वाटते. आपल्याला वाटतं हे मिळालं तरच मी सुखी होईल. पण किती वेळा असं झालंय, एखादी गोष्ट मिळाली आणि काही दिवसांनी तिची किंमत कमी झाली. ज्यासाठी आपण महिनोमहिने रडलो ते मिळालं, पण मनाला अपेक्षित शांतता मिळाली नाही. ज्या व्यक्तीला आपण आयुष्य समजत होतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, पण नातं टिकलेलं नाही. ज्या नोकरीसाठी आपण खूप धडपडलो ती मिळाली, पण तिथेच आपला त्रास वाढला. म्हणून इच्छा पूर्ण होणं आणि मनाला शांती मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधीकधी स्वामींकडे आपण एखादी गोष्ट मागतो, पण उत्तर उशिरा मिळतं आणि त्या उशिरामुळे आपण अस्वस्थ होतो. आपल्याला वाटतं, महाराज मला विसरले. पण जरा विचार करा, तुम्ही एखादं बीज जमिनीत पेरलं, आज पेरलं, उद्या झाड झालं का? नाही. परवा नाही, काही दिवसांनी अजूनही नाही. पण याचा अर्थ बीज मरून गेलं असं नाही. ते जमिनीखाली आपल्याला न दिसणाऱ्या प्रक्रियेतून जात असतं. मुळं तयार होत असतात आणि योग्य वेळ आल्यावर वर एक छोटासा अंकुर दिसतो. तसंच काही प्रार्थनांचं उत्तरही आपल्या डोळ्यांना लगेच दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा दावा नाही, पण उशीर म्हणजे नकार असतोच असंही नाही. कधी उशीर म्हणजे तुमची तयारी सुरू असते. कदाचित तुमच्याकडे एखादी मोठी संधी यायची आहे, पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. कदाचित तुम्हाला योग्य व्यक्ती भेटायची आहे, पण आधी चुकीच्या लोकांपासून दूर व्हायचं आहे. कदाचित तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळायचं आहे, पण आधी पैशाचं व्यवस्थापन शिकायचं आहे. कदाचित तुम्हाला यश मिळायचं आहे, पण आधी अपयश सहन करण्याची ताकद निर्माण व्हायची आहे. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीसाठी आज प्रार्थना करताय ती गोष्ट मिळाल्यानंतर तिची जबाबदारी सांभाळण्यासाठी तुम्हाला आधी तयार व्हावं लागेल. म्हणून फक्त मला कधी मिळेल हा प्रश्न विचारू नका. एकदा विचारा, मला मिळाल्यावर ते टिकवण्यासाठी मी तयार आहे का? हा प्रश्न फार मोठा आहे. आणखी एक सत्य, कधीकधी आपली मनोकामना पूर्ण होत नाही कारण आपण चुकीच्या गोष्टीला योग्य समजत असतो.
आपल्याला एखादं नातं हवं असतं, पण त्या नात्यात आपला सन्मान नसतो. आपल्याला एखादी नोकरी हवी असते, पण ती आपल्या आयुष्याला आतून संपवत असते. आपल्याला एखाद्या व्यक्तीची साथ हवी असते, पण ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नसते. आपल्याला एखादा व्यवहार करायचा असतो, पण त्यात धोका असतो. आपल्याला वाटतं हे झालं पाहिजे, पण नंतर काहीतरी अडथळा येतो. काम थांबतं, नातं तुटतं, संधी निघून जाते. आपण रडतो, रागावतो आणि म्हणतो माझं काहीच होत नाही. पण काही वर्षांनी कदाचित आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो त्यावेळी ते झालं नाही, हेच चांगलं झालं. आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा शिक्षा नसतो. कधी तो संरक्षण असतो, कधी तो दिशा बदलत असतो, कधी तो आपल्याला दुसऱ्या मार्गावर घेऊन जाणारा प्रसंग असतो. पण त्या क्षणी आपल्याला हे दिसत नाही, कारण आपण दरवाजाकडे पाहत असतो. हा दरवाजा का बंद झाला? पण स्वामींच्या भक्तीची दृष्टी कधी कधी अशी असते, हा दरवाजा बंद झाला असेल तर दुसरा कोणता मार्ग उघडतोय? हा प्रश्न विचारायला सुरुवात करा. कारण समस्या फक्त समस्या म्हणून पाहिली तर मन खचतं, पण समस्या एक संदेश म्हणून पाहिली तर मन विचार करायला लागतं. आता एक गोष्ट मनापासून ऐका, जर तुमची मनोकामना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही तर स्वतःला कमी समजू नका. स्वामी माझ्यावर कृपा करत नाहीत असा निष्कर्ष काढू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कृपा अजून तुमच्या लक्षातच आलेली नसेल. तुम्ही आज ज्या गोष्टीचा अपयश म्हणताय, कदाचित ती उद्या मोठ्या बदलाची सुरुवात असेल. तुम्ही आज ज्या विलंबामुळे त्रासलेले आहात, कदाचित त्याच विलंबाने तुम्हाला एखाद्या चुकीच्या निर्णयापासून वाचवलं असेल. तुम्ही आज ज्या व्यक्तीपासून दूर झालात, कदाचित त्यातून तुम्हाला स्वतःची किंमत समजली असेल. म्हणून सगळ्या उत्तरांची मागणी लगेच करू नका. काही उत्तरं वेळ देऊन समजतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, श्रद्धा ठेवायची म्हणजे प्रयत्न सोडायचे नाहीत. ही चूक अनेक लोक करतात. ते म्हणतात स्वामी करतील आणि मग स्वतः काहीच करत नाहीत. नोकरी हवी आहे, अर्ज करा. नवीन कौशल्य शिका, लोकांशी संपर्क करा. व्यवसाय करायचा आहे, नियोजन करा. जोखीम समजा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नातं सुधारायचं असेल, संवाद करा. तुमची चूक असेल तर माफी मागा. समोरच्याची चूक असेल तर मर्यादा आखा. मन शांत करायचं आहे, नामजप करा. गरज असेल तर योग्य तज्ज्ञाची मदत घ्या. म्हणून स्वामींचं नाम ओठांवर आणि प्रयत्न हातात, हीच सुंदर जोड आहे. कधी कधी आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण आपल्या स्वतःच्या कृतींकडे पाहत नाही. आपल्याला पैसा हवा आहे, पण खर्चावर नियंत्रण नाही. आपल्याला आरोग्य हवं आहे, पण चुकीच्या सवयी सोडायच्या नाहीत. आपल्याला चांगलं नातं हवं आहे, पण संवाद करायचा नाही. आपल्याला यश हवं आहे, पण सातत्य ठेवायचं नाही. मग आपण म्हणतो स्वामी माझं काम का करत नाहीत? प्रार्थना आणि कृती दोन्ही आवश्यक आहेत. तुम्ही बीज पेरलं पण पाणीच घातलं नाही आणि मग म्हणालात देवा झाड का उगवत नाही, तर उत्तर स्पष्ट आहे. म्हणून तुमच्या मनोकामनेसोबत तुमचा प्रयत्नही जोडा. आता एक अतिशय सुंदर प्रार्थना मनात ठेवा. महाराज माझी इच्छा पूर्ण करा एवढंच म्हणू नका. त्याऐवजी महाराज जर ही इच्छा माझ्यासाठी योग्य असेल तर तिचा मार्ग सोपा करा. जर ती योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची बुद्धी द्या. आणि जर मला अजून प्रतीक्षा करायची असेल तर ती प्रतीक्षा करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनाला खूप शांत करू शकते. कारण आपण परिणामांवरचा पूर्ण ताबा सोडून आपला प्रयत्न आणि श्रद्धा टिकवतो. कधीकधी स्वामींच्या भक्तीमध्ये सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे फक्त वेळ जाणं नाही. प्रतीक्षा म्हणजे मनात शंका असूनही विश्वास टिकवणं. आज काही दिसत नसतानाही उद्याची शक्यता मान्य करणं. इतर लोक पुढे जाताना दिसत असतानाही स्वतःची तुलना न करणं. आणि माझी वेळ कधी येणार हा प्रश्न सतत विचारण्याऐवजी आज मी काय करू शकतो हा प्रश्न विचारणं. कारण तुमची वेळ कधी येईल हे पूर्णपणे तुमच्या हातात नसतं, पण तुम्ही तुमच्या वेळेसाठी किती तयार होता हे तुमच्या हातात असतं. तुमच्या आयुष्यात एखादी मनोकामना खूप दिवसांपासून अडकली असेल तर आज रात्री स्वामींच्या समोर बसून एकदा मनापासून बोला, महाराज मी खूप दिवसांपासून ही गोष्ट मागतोय. माझं मन थकलंय, माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत, कधी कधी माझा विश्वासही डळमळतो, पण तरी मी तुमचं नाव सोडू इच्छित नाही. मला माझ्या इच्छेपेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवा. माझ्या प्रयत्नांना दिशा द्या, माझ्या चुका दाखवा आणि योग्य वेळ येईपर्यंत मला धैर्य द्या. मग काही क्षण शांत बसा, काही मागू नका,
फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या. पुन्हा श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदललेली नाही, पण तुमच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात होऊ शकते आणि कधी कधी तोच पहिला चमत्कार असतो. आपण अनेकदा बाहेरचा चमत्कार शोधतो, पण आतला बदल दुर्लक्षित करतो. काल तुम्ही ज्या गोष्टीवर तासनतास रडत होता, आज कदाचित तुम्ही ती स्वीकारायला शिकलात. काल तुम्ही ज्याच्यावर राग धरला होता, आज कदाचित तुम्ही त्याला मनातून सोडून दिलं. काल तुम्हाला एकटेपणाची भीती वाटत होती, आज तुम्ही स्वतःसोबत राहायला शिकलात. काल तुम्ही अपयशाला शेवट मानत होता, आज तुम्ही त्यातून पुन्हा सुरुवात करता. हा बदल छोटा वाटतो, पण नाही, हा खूप मोठा बदल आहे. कारण बाहेरचं जग बदलण्याआधी मन बदलतं आणि मन बदललं की त्याच जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कदाचित तुमची मनोकामना अजून पूर्ण झालेली नाही, पण तुम्ही आधीपेक्षा अधिक मजबूत झाला आहात. कदाचित तुम्हाला अजूनही योग्य व्यक्ती भेटलेली नाही, पण तुम्ही चुकीच्या व्यक्तीला ओळखायला शिकलात. कदाचित पैसा अजून हवा तितका आलेला नाही, पण तुम्ही खर्च आणि बचत समजायला लागलात. कदाचित यश अजून मिळालेलं नाही, पण तुम्ही सातत्य शिकत आहात. मग खरंच काहीच घडत नाही का? घडलं आहे, फक्त आपण त्याची मोजणी करत नाही. आपण फक्त अंतिम परिणामाकडे पाहतो, पण प्रवासात मिळालेल्या शिकवणींकडे पाहत नाही. स्वामींची भक्ती करणं म्हणजे माझ्या आयुष्यात काहीही वाईट होऊ देऊ नये अशी अपेक्षा ठेवणं नाही. भक्ती म्हणजे वाईट आलं तरी मी त्यातून तुटून पडणार नाही, मला उशीर झाला तरी मी हार मानणार नाही, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी स्वतःला कमी समजणार नाही, मला काही समजत नसलं तरी मी घाईत चुकीचा निर्णय घेणार नाही आणि माझ्या मनात आशा जिवंत ठेवेन. ही श्रद्धा आहे. एकदा स्वतःला विचारा, जर तुमची प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली असती तर तुम्ही राहिला असतात का? कदाचित नाही. काही अपयशांनी तुम्हाला शिकवलं, काही नाकारांनी तुम्हाला मजबूत केलं, काही तुटलेल्या नात्यांनी तुम्हाला स्वतःची किंमत समजावली, काही आर्थिक अडचणींनी तुम्हाला शिस्त शिकवली, काही एकटेपणाने तुम्हाला स्वतःशी ओळख करून दिली, काही अश्रूंनी तुम्हाला तुमचं खरं मन दाखवलं. म्हणून प्रत्येक दुःखासाठी धन्यवाद देणं आवश्यक नाही, पण त्या दुःखातून काहीतरी शिकून पुढे जाणं आवश्यक आहे. आणि हो, कधी कधी तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हालाच बदलण्याची गरज असते. तुम्ही ज्या गोष्टीची मागणी करताय ती मिळाल्यावर तुम्ही ती सांभाळू शकाल का? तुम्हाला मोठं घर हवं आहे, पण मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची तयारी आहे का? तुम्हाला मोठा व्यवसाय हवा आहे, पण नुकसान झालं तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे का? तुम्हाला मोठं नातं हवं आहे, पण समोरच्याला समजून घेण्याची क्षमता आहे का? तुम्हाला पैसा हवा आहे, पण त्याचा योग्य वापर करण्याची शिस्त आहे का? कदाचित तुमची प्रार्थना उशिरा येत नाहीये, तुमची तयारी उशिरा पूर्ण होते. हा विचार मनाला ठेवा. कधी कधी स्वामी आपल्याला आधी इच्छा देत नाहीत, आधी पात्रता देतात, आधी संयम, आधी शहाणपण, आधी अनुभव, आधी धैर्य, आधी योग्य लोक, आधी चुकीच्या लोकांपासून मुक्तता, आधी आत्मविश्वास आणि मग जेव्हा आपण तयार होतो तेव्हा काही गोष्टी आपल्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने येतात. म्हणून आज तुम्ही प्रतीक्षेत असाल तर स्वतःला थांबवलेलं समजू नका. तुम्ही तयार होत आहात. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, मनोकामना पूर्ण न झाल्यामुळे देवावर राग येत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. भावना येतात त्या मानवी आहेत, पण त्या भावनेवर कायमचा निर्णय घेऊ नका. आज राग आला, उद्या पुन्हा नाव घ्या. आज विश्वास कमी झाला, उद्या पुन्हा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. आज मन म्हणालं काहीच उपयोग नाही, तरी एकदा तरी म्हणा श्री स्वामी समर्थ. कारण श्रद्धा म्हणजे कधीच शंका न येणं नाही. श्रद्धा म्हणजे शंका आली तरी पुन्हा प्रकाशाकडे वळणं. काही लोक म्हणतील मला जे हवं होतं ते मिळालं नाही, पण कदाचित स्वामींच्या भक्तीने त्यांना दुसरं काही मिळालं असेल. शांतता, धैर्य, चांगली माणसं, नवा मार्ग, स्वतःवरचा विश्वास आणि सर्वात महत्त्वाचं मनाचा आधार. ही संपत्ती कमी नाही, कारण पैसा असला पण मन शांत नसलं तर तो पैसा कितीही उपयोगाचा. लोक आजूबाजूला असतील पण विश्वासाचं नातं नसेल तर गर्दीतही एकटेपणा येतो. आणि कधी कधी काहीच जास्त नसताना मनात स्वामींचं नाव असेल तर माणूस कठीण दिवसही पार करतो. म्हणून तुमची मनोकामना अजून पूर्ण झाली नसेल तर आज स्वतःला एक वचन द्या, मी माझे प्रयत्न थांबवणार नाही, मी स्वतःला दोष देत बसणार नाही, मी इतरांशी तुलना करणार नाही, मी घाईत चुकीचा निर्णय घेणार नाही, मी स्वामींचं नाम सोडणार नाही आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवेन. हे वचन तुमच्या मनाला आधार देईल. आता मनात तुमची सर्वात मोठी इच्छा आठवा.
तुम्हाला जी गोष्ट मिळाली असं सर्वात जास्त वाटतं ती डोळे बंद करा, स्वामींच्या चरणी ती गोष्ट ठेवा आणि म्हणा, महाराज ही माझी इच्छा आहे, माझं मन तिच्याशी जोडलेलं आहे, मला ती खूप हवी आहे, पण जर ती माझ्यासाठी योग्य असेल तर योग्य वेळी ती माझ्या आयुष्यात येऊ द्या आणि जर ती योग्य नसेल तर ती सोडण्याची शक्ती द्या. माझ्या मनात तुमच्यावरचा विश्वास माझ्या इच्छेपेक्षा मोठा होऊ द्या आणि मग शांत फक्त नाम घ्या. श्री स्वामी समर्थ. कदाचित आज तुम्हाला उत्तर मिळालं नाही, कदाचित उद्याही नाही, पण उत्तर उशिरा मिळतंय म्हणून तुमचं आयुष्य थांबवू नका. तुमचं काम करत राहा, तुमचं शिक्षण सुरू ठेवा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, तुमची काळजी घ्या, तुमच्या जवळच्या माणसांशी बोला, गरज असेल तर मदत घ्या आणि स्वामींच्या चरणी मन ठेवा. कारण प्रार्थना तुम्हाला दिशा देऊ शकते, पण पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं. कधी कधी आपण स्वामींकडे उत्तर मागतो, पण स्वामींचं उत्तर एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येतं, एखाद्या फोनच्या रूपाने, एखाद्या संधीच्या रूपाने, एखाद्या विचाराच्या रूपाने, एखाद्या अडथळ्याच्या रूपाने किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर जाण्याच्या धैर्याच्या रूपाने. म्हणून उत्तर कसं दिसेल याची अट ठेवू नका. फक्त एवढी प्रार्थना करा, महाराज योग्य गोष्ट ओळखण्याची बुद्धी द्या. आजपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल माझी प्रार्थना ऐकली जात नाही, तर आज हा विचार बदला. असं म्हणा, माझी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी ठेवली आहे. आता माझं काम आहे माझे प्रयत्न प्रामाणिक ठेवणं. यात मनाला खूप शांतता आहे, कारण आपण परिणामांवरची पकड थोडी सैल करतो आणि वर्तमानावर लक्ष देतो. आज काय करता येईल, आज कोणती चूक सुधारता येईल, आज कोणाला फोन करता येईल, आज कोणता अर्ज करता येईल, आज कोणतं कौशल्य शिकता येईल, आज किती वेळ नामजप करता येईल, हे करा. मनोकामना पूर्ण होणं ही भक्तीची अंतिम परीक्षा नाही. मनोकामना पूर्ण झाली नाही तरी श्रद्धा टिकली तर तेही मोठं आहे. मनासारखं घडलं नाही तरी तुम्ही योग्य मार्ग सोडला नाही तर तेही मोठं आहे. तुम्हाला उशीर झाला तरी तुम्ही प्रामाणिक राहिलात तर तेही मोठं आहे. तुम्हाला अपयश आलं तरी तुम्ही पुन्हा उभे राहिलात तरी तेच तुमचं खरं यश आहे. आणि करताना तुमच्या मनात स्वामींचं नाव असेल तर तुमचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होतो. आता शेवटी स्वामींच्या चरणी एक प्रार्थना. महाराज, ज्यांची एखादी इच्छा कित्येक दिवसांपासून अपूर्ण आहे त्याच्या मनाला धीर द्या. ज्यांना वाटतं माझी प्रार्थना ऐकली जात नाही त्यांना निराश होऊ देऊ नका. ज्यांच्या डोळ्यात प्रतीक्षेचे अश्रू आहेत त्यांना संयम द्या. ज्यांना चुकीची गोष्ट सोडता येत नाही त्यांना ती सोडण्याची शक्ती द्या. ज्यांना योग्य मार्ग दिसत नाही त्यांना विवेक द्या. ज्यांनी प्रयत्न सोडले आहेत त्यांना पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य द्या. आणि ज्यांची मनोकामना पूर्ण होण्याची ते वाट पाहत आहेत त्यांना योग्य वेळी योग्य गोष्ट स्वीकारण्याची बुद्धी द्या. महाराज, आम्हाला फक्त आमच्या मनासारखं देऊ नका. आमच्यासाठी जे योग्य आहे ते ओळखण्याची दृष्टी द्या. आमच्या इच्छेपेक्षा तुमच्यावरचा विश्वास मोठा होऊ द्या. आमच्या भीतीपेक्षा आमची श्रद्धा मोठी होऊ द्या. आमच्या घाईपेक्षा आमचा संयम मोठा होऊ द्या आणि आमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमचं नाव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जर आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली नसेल तर स्वतःला अभागी समजू नका. कदाचित कथा अजून संपलेली नाही. कदाचित तुमच्या आयुष्यात अजून काही पानं लिहायची आहेत. कदाचित आजचा विलंब उद्याचा आशीर्वाद ठरेल. कदाचित आजचं दुःख उद्याची शिकवण बनेल आणि कदाचित ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज स्वामींकडे रडत आहात त्यापेक्षा सुंदर काहीतरी तुमच्या आयुष्यात येण्याचा मार्ग तयार होत असेल. म्हणून प्रार्थना करा, प्रयत्न करा, प्रतीक्षा करा, पण निराश होऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, मनोकामना पूर्ण झाली म्हणूनच स्वामी तुमच्यासोबत आहेत असं नाही. मनोकामना अपूर्ण असतानाही तुम्ही पुन्हा उठता, पुन्हा प्रयत्न करता, पुन्हा नाम घेता आणि पुन्हा आशा ठेवता. कदाचित ही श्रद्धेची खरी ताकद आहे. आज तुमच्या मनात कितीही प्रश्न असले, एक वाक्य लक्षात ठेवा. स्वामींना माझी इच्छा माहीत आहे. आता मला त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवायला शिकायचा आहे. आणि त्यासोबत तुमचं कर्म थांबवू नका, तुमचे प्रयत्न थांबवू नका, तुमची स्वप्न सोडू नका. फक्त त्यांना स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, महाराज, माझं मन तुमच्या चरणी, माझी इच्छा तुमच्या चरणी, माझे प्रयत्न माझ्या हातात आणि परिणाम तुमच्या चरणी. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.